एक कढई मी गरम करायला ठेवली आहे. त्यात ना 1 चमचा तूप घातलं आणि 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घातला आहे. तो आता आपण छान मेल्ट होईस्तोपर्यंत परतणार आहोत. आपल्याला फक्त हा मेल्ट करून घ्यायचा आहे. मेल्ट झाला की आपण यात घालणार आहोत 2 वाट्या खवलेला जो ओला नारळ आहे तो आहे. आता हे जे मिश्रण आहे, हे जे सारण आहे, आपण छान गुळातच छान परतून घेणार आहोत, जेणेकी ना त्याची टेस्ट खूप छान होते. हे परतल्यानंतर आपण यात घालणार आहोत थोडीशी खसखस, ड्रायफ्रूट्स आणि बेदाणे. हे ऑप्शनल आहे, तुमच्या चवीप्रमाणे. आता आपलं सारण रेडी आहे. आता आपण मोदक करून घेऊया. मोदक बनवण्यासाठी मी हे कणकेचं पीठ घेतलेलं आहे. एक छोटासा गोळा घेतला, त्याची एक पुरी लाटली आणि त्याला मोदकाचा व्यवस्थित शेप दिला. आणि आता आपल्याला गरम तेलात हे छान लालसर असे सगळ्या साईडने तळून घ्यायचे आहेत. हे तळून झाले की आपले तळणीचे मोदक रेडी आहेत.